तर मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि एक लफडं झालेला आहे की आपली पहिलीच क्लिप इंट्रोची व्लॉगची झालेली आहे. मिस प्लेस ती भेटतच नाही आहे कुठे, म्हणून मी हे व्हॉइस ओव्हर करून टाकतोय. चला व्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो. तर मित्रांनो, आता आलेलो आणि दादा पण आलेला आहे. बघा तिकडे बॅग बिग भरले आणि दादाचे फ्रेंड्स लोक आहेत मस्तपैकी. दादा आलेला आहे मस्तपैकी. नाही ते इंट्रोडक्शन कर ना दोघांना इंट्रोडक्शन तर कर. हा राजेंद्र तावडे, हा फ्रॉम एक्सिस. हा डेप्युटी मॅनेजर आहे. आशिष आपला सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे एक्सिस मध्ये, ट्रायजन मध्ये काम आहे. हा आणि हे आमचे एक्सिसचे सर आहेत, पण आम्ही मित्र आहेत त्यामुळे आता आम्ही राजेंद्र नावाला हाक मारतो. तर मित्रांनो आता आपला मित्र येतोय संदेश, त्याला पुढे भेटू आपण. तर मित्रांनो आता आम्ही निघतो आणि भेटतो. अजून दोघ जण येणार आहेत ना? एकच जण येणार आहे. हा ते बाईकवर आहेत. बाईकवर आहे. तर बघूया पुढे जाऊन. चला. तर मित्रांनो, एक छोटीशी गडबड झालेली. पांडूनी पकडलेला, दादानी सीट बेल्ट नव्हता लावलेला म्हणून. ठीक आहे, झाली मांडवली. नारळ घेऊन बसलेला. आणि आपल्यासोबत एक नवीन मेंबर, आमचे सिनियर पीएस आहे सर, संदेश कामकर. अरे साईडला टाक नारळ. आम्ही चाललो पिकनिकला बदलापूरला. आम्ही सुखरूप येऊ दे महाराजा. होय महाराजा. आमचा प्रवास सुखाचा होऊ दे. होय महाराजा. व्यवस्थित जाऊन येऊ, घरी पोहोचू दे. होय महाराजा. खाली खाली टाक. हा इंट्रो. हा माझं कलिग ऑफिस मध्ये आता सोडून चाललंय आम्हाला. आणि रायडर त्याने याची किंमत घेतला, याला मला सोडून आणला. हे दोन नवीन मेंबर जोडलेले आहेत. आता आम्ही निघतो. घनसोली नाही ना, घनसोलीला आहे आम्ही. आता इथून निघतो. चला. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे एक्सपिरिया मॉलजवळ आणि बाकीचे आणायला गेलेत. थम्सअप, रेडबुल वगैरे आणायला गेलेत काहीतरी पियाला रात्री. तर इथून ऑलमोस्ट एक तास 10 मिनटं दाखवत आहे फार्म हाऊस. माऊली फार्म्स असं नाव आहे. तर खूप ऊन आहे, तर दुसरं काय बाकी काय दाखवायला काय आहे नाही. तर आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावर आता डायरेक्ट भेटूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे फार्म हाऊसला. आणि हे बघा फार्म हाऊस मस्त आहे की स्विमिंग पूल आहे मोठाच्या मोठा. हा पूर्ण एरिया आणि वरती रूम्स आहेत. मी नंतर तुम्हाला रूम्समध्ये गेला. आता गाडी तिकडे एकदम लांब पार्क केली आहे, या झाडाच्या तिकडे पार्क केली आहे. आणि थोड्या वेळाने फ्रेश बिश होऊ, जेऊ बिऊ, नंतर मग सगळं दाखवूया. चला. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे आमच्या रूमकडे. हे बघा हे रूम. आणि इथे खाली आहे तिकडे स्विमिंग पूल, जिकडे मगाशी मी होतो. असं मस्त की गार्डन आहे, सगळे रूम्स वगैरे आहेत. आणि हे बघा ही 2 रूम आहेत, वरचे खालचे पण आपल्याच आहेत. आता इथून हे बघा ही रूम टूर देतो तुम्हाला मस्त आहे की. इथे टी व्ही, त्या रूमच्या याच्यामध्ये टी व्ही आहे, या रूमच्या याच्यामध्ये टी व्ही नाही. आणि इथे कबॉर्ड आहे छोटासा, त्यामुळे ब्लँकेट्स वगैरे आहेत. AC पण आहे, हे मेन थिंग होती. आणि बघा बेड 3 लोकांसाठी आणि हे एक्स्ट्रा पण दिलेले आहेत झोपायला. इथे वॉशरूम मस्तपैकी नीट अँड क्लीन पाशावानी. आणि मागे आहे बाल्कनी एकदम भारी आहे, एकदम मस्त आहे. फार्म हाऊस माऊली फार्म्स म्हणून आहे. इथेच ब्लॉग एंड नाही करत आहे, अजून भरपूर काय दाखवणार. एकच ब्लॉग बनवणार आहे, त्यामध्ये सगळं काय इन्क्लूड करतो आहे मी. जे काही फन करेल, पूलमध्ये जाईल, जेवणं वगैरे असो, क्रिकेट खेळणं असो, सगळं काय. तर आम्हाला ठाण्यावरून यायला इथे 2 तास लागले. 2-2.5 तास पकडा, म्हणजे काय काय सामान वगैरे घेतलं त्यामुळे. एक काम करतो आता, जरा फ्रेश होतो आणि जेवतो. भेटूया थोड्या वेळ. चला. तर मित्रांनो, आत्ता आम्ही जेवून घेतलेलं आहे, म्हणजे मस्तपैकी जेवलो. भाकरी, चिकन, भात आणि म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं. आणि गुलाबजाम खाल्ले. ठीक आहे, कॉम्बिनेशन बसत नाही पण खाल्ले मस्तपैकी. मस्त जेवण होतं. चिकन एक नंबर होतं, कडक. आणि आत्ता थोडा वेळ रेस्ट केलं, मस्त की AC लावले, कूल झाले, शांत आहेत. मी चेंज केलं आणि आता मस्त की लेटलो थोडा वेळ. खूप ऊन आहे. आता वाजले 3, अर्धा पाऊण तास जरा रेस्ट करूया आणि मग नंतर जाऊया क्रिकेट खेळायला. मे बी क्रिकेट खेळायचं प्लॅन आहे. नंतर मग पूलमध्ये 4-5 नंतर पूलमध्ये गेलो ना, तर कसं टेन्शन नाही, ऊन पण नाही लागणार. आत्ता गेलो तर खूप ऊन लागणार. आणि मस्त आहे, ओव्हरऑल एक नंबर आहे फार्म हाऊस. तुम्हाला आहे ना सेपरेट सिनेमॅटिक व्हिडिओ काढून दाखवेल.
प्रॉपर काढेल याची थोड्या वेळाने. कसं ऊन कमी झालं की तुम्हाला पण मस्त वाटेल बघायला. रात्री पण काय काय शॉर्ट्स टाकेल. एन्जॉय करा नक्कीच. मी सिनेमॅटिक वेगळ्या फोननी म्हणजे माझ्या फोननी काढेल, आयफोननी. त्यामध्ये प्रॉपर येतील. गोप्रोमध्ये कसं जास्त वाईड रेंज येतं तर ते कसं सिनेमॅटिक प्रॉपर येणार नाही. त्यामुळे तर एक काम करतो, भेटतो थोड्या वेळ. कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आमचं पूलमध्ये खेळून झालेलं आहे जसं की तुम्ही बघितलं. आणि आता मी फोननी शूट करतो कारण की रात्रीच्या टायमिंगला DJ ॲक्शन कॅमेराने शूट होत नाही. म्हणजे एकदम काळोख दिसतो त्यामुळे. आणि मस्तपैकी फ्रेश झालो म्हणजे फ्रेश म्हणजे स्विमिंग पूलमध्ये मस्तपैकी 2-3 तास एन्जॉयमेंट केली. जसं की तुम्ही बघितलं असेल थोडेफार क्लिप्स काढले. घाबरत होतो मोबाईल टाकायला पाण्यात कारण की परत ते चार्जिंग स्लॉटचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता मी काय करतो तुम्हाला दाखवतो की नाईट व्ह्यू कसा आहे. तर बघा आम्ही सगळे ते कपडे सुकत टाकलेले आहेत आणि बघा व्ह्यू नाईट व्ह्यू मस्तपैकी चिल एकदम रिलॅक्स्ड विषय. आता बघूया काय थोडंफार खाऊया. थोडंफार म्हणजे एकदम स्टार्टर वगैरे काय असेल तर खाऊया मस्तपैकी. आणि मग जेवण आणि मग बघूया काय होतं काय नाही ते. जे काय होईल जे काय नाही होईल म्हणजे जे पण काय करेल ते दाखवेलच नक्की. एकदम मस्त फार्म आहे. पाणी पण एकदम क्लीन आहे. रूम्स पण एकदम क्लीन आहे मस्तपैकी. AC वगैरे सगळं एकदम क्लास आहे. आय थिंक म्हणजे मला कॉस्टिंग सांगतो याची 1800 रुपये पर पर्सन कॉस्टिंग आहे या विलाची. कारण की ते दादाचे पूर्ण ऑफिस फ्रेंड आहे म्हणून 30 लोक आहेत. मग आम्हीच आहे एक्स्ट्रा बाळायचे म्हणजे आमचा ग्रुप सोडून दुसरा ग्रुप कोण नाही आहे. तर आम्ही 30 लोकांचा ग्रुप आहे. तर 1800 पर पर्सन आहे. मी फॉर्मल करतो आहे आणि आत्ताच पाण्यात नुसतं घसा फुल जाम झालेला आहे स्विमिंग पूलमध्ये. 1800 पर पर्सन आहे या विलाची कॉस्ट. तुम्ही कॅल्क्युलेट करा 30 लोकांचे किती होतात ते. मस्त आहे. जेवण पण मस्त आहे. सगळं काय एकदम ओव्हरऑल मस्त आहे. माऊली फार्म बदलापूर नक्की ज्या तुम्हाला भेटलं तर असं पेड प्रमोशन पण सांगतं की भारी वाटलं. चला भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो सकाळ झालेली आहे. रात्री जास्त काय म्हणजे भरपूर काय केलं पण मी दाखवायला विसरलो म्हणजे गाणी बिणी असं काय मी थोडेफार व्हिडिओज काढले ते तुम्हाला दाखवेलच मस्तपैकी. आणि एवढंच होतं. एन्जॉय केलं. पूलमध्ये परत नाही गेलो आणि रात्री येऊन म्हणजे एकदम थकलेलो तर मग लवकरच झोपलो. मे बी 1-1:30 वाजता झोपून गेलो. एवढं होतं व्लॉग. एन्जॉय केलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. आता इथून मी निघतो. बाय.